नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज परत एका आजारावर आपण चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे टोसिस। एक डोळ्याचा आजार आहे आणि अनेक पेशंट याच्यापासून त्रस्त आहेत। खूप सारे औषधी इकडे तिकडे घेऊन ते थकलेले असतात, परंतु नेमकं त्याचं रिझन त्यांना डायग्नोसिस होत नाही की हे कशामुळे होते आणि औषधी घेत घेत ते या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे फिरत असतात। पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला माहीत असलं पाहिजे की नेमकं तुम्हाला काय झालेलं आहे। मधात माझ्याकडे एक पेशंट आले होते, लाखांदूर तालुक्यातीलच पेशंट होते आणि त्यांना कंप्लेंट होतं की त्यांचे जे डोळ्याचे वरचे आयलिड आहे ह्या एक आपोआप लागतात आणि लागल्यानंतर त्यांना ओपन नाही करतात। जसं आपण आपले डोळे बंद केले तर आपण ते ओपन करू शकतो, तर त्यांना ते डोळे बंद झाल्यानंतर त्यांचा आयलिड खाली आल्यानंतर ते ॲटोमॅटिक त्या वर नव्हते करू शकत इव्हन त्यांना हाताने हे असं धरून अशा उचलावं लागत होते आणि ओपन करावं लागत होतं पेशंटला। तर याला आपण टोसिस म्हणतो। तर हे कशामुळे होतं, याचं काय ट्रीटमेंट, खूप मेडिसिन त्यांनी घेतलं होतं। ते पेशंट हैदराबादपर्यंत जाऊन आले होते, पण त्यांना काही तिथे रिझल्ट मिळाला नाही आणि कंटिन्यू म्हणजे मला सांगा, जर कंटिन्यू तुमचे आयलिड ह्या ड्रॉप होत असतील, ड्रॉपिंग ऑफ आयलिडसुद्धा म्हणतात, तर तुमचे ते ड्रॉप होत असेल तर कंटिन्यू त्यांना हे बोटांनी दोन्ही हातांनी कंटिन्यू वरती करतच राहावं लागते डोळे उघडण्यासाठी। त्याच्याने एकसारखं त्यांना डोक्याचा त्रास, डोकं दुखणं, त्यांना दिसण्यामध्ये प्रॉब्लेम, व्हिजनमध्ये प्रॉब्लेम, असे सगळं त्यांना प्रॉब्लेम्स व्हायला लागले होते। तर ते जेव्हा माझ्याकडे आले आणि त्यांना एक्झामिन केलं, त्यांचे सगळे रिपोर्ट्स इथे बघितलं, तर तेव्हा त्यांना टोसिस होतं। म्हणजे इथचे जे मसल्स असतात, ज्याला आपण कुठल्या ज्या मसल्स असतात बघा, आपण त्याला कंट्रोल करतो। जसं आता हे मसल आहे, मला हात जवळ घ्यायचा आहे, दूर करायचा आहे, मला डोळे घट्ट बंद करायचे, उघडायचे आहेत, तर सगळ्या मसलला नर्वचं कंट्रोल असते। तर ते इथे जे लेवेटर मसल असतात त्याचं कुठंतरी विकनेस झालेलं असते। मग ते विकनेस त्या मसलमध्ये असू शकते किंवा त्या मसलला जे नर्वचा सप्लाय आहे तिथे काहीतरी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते। तर याचं कुठलंही कारण जर असेल तर होमिओपॅथी एकदम बेस्ट मेडिसिन आहे बघा। त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला त्या पेशंटला आणि आता त्यांना कुठलाही त्रास नाही आहे। म्हणजे जवळपास 12-13 वर्षापासून ते पेशंट परेशान होते आणि त्याच्याने कंटिन्यू त्यांना नुसतं डोळे खाजणं, डोळ्यांना रब करणं, एकसारखा डोळ्यांना हात, कोणतं काम करू शकत नव्हते, शेतात जाऊ शकत नव्हते, उन्हात जाऊ शकत नव्हते, त्याच्यामुळे त्यांचं काम हॅम्पर झालेलं होतं। तर त्यांना आता पूर्ण होमिओपॅथिक मेडिसिननी त्यांना आराम आहे। तर अशा जर कोणाला टोसिसचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना ड्रॉपिंग ऑफ आयलिड असेल, डोळ्याचे अनेक आजार आहेत बघा, ज्यांना माहितीच नसते की होमिओपॅथीमध्ये सुद्धा या प्रॉब्लेमसाठी ट्रीटमेंट आहे। कोणाला टेरिजियम असते, म्हणजे मासवा आलेला असते बुबुळापर्यंत, त्याला टेरिजियम म्हणतात। स्टाय असेल, ज्यांना वारंवार मांजोडी आपण मराठीत म्हणतो ते येत असेल, कोणाला गाठ पकडते डोळ्याच्या वरती खाली, पुष्कळ पेशंट आमच्याकडे येतात की ज्यांना काही गाठ आली, त्याला हार्डिओलम म्हणतात, तर ते त्यांनी काढली डॉक्टरकडे जाऊन, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन, परत त्यांना तयार झाली। कोणाला उजव्या बाजूला तयार होते खाली, कधी डाव्याला वरती होते, कधी परत खाली होते, रिकरंट स्टाय म्हणा, किंवा त्याचं मग कधी कधी त्या बऱ्या होत नाही तर मग गाठ पकडून घेते, त्याला हार्डिओलम म्हणतात। तर अशा केसेसमध्ये सुद्धा होमिओपॅथीचं औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतात। डोळ्याचे अनेक असे आजार आहेत, जसं कॅटॅरॅक्ट आहे, मोतियाबिंदू आहे, तर ते टाळण्यासाठी सुद्धा ऑपरेटसुद्धा आपण त्याला एक्सटेंड करू शकतो किंवा ते टाळू शकतो होमिओपॅथीच्या औषधांनी। जर तुम्ही रेग्युलर जर घेत असाल, ज्या पेशंट डायबिटिक पेशंट आहेत, तुम्हाला होमिओपॅथीमध्ये सुद्धा अनेक ड्रॉप्स येतात, आय ड्रॉप्स येतात, पोटातून घ्यायचं सुद्धा औषधी येते की ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे चालून डायबिटिक शुगरवाल्या पेशंटला जे डोळ्याचे कॉम्प्लिकेशन्स येतात की कमी एजमध्ये किंवा लवकर त्यांना कॅटॅरॅक्ट हा होतो, तर हे होऊ न देण्याचं काम होमिओपॅथीचं मेडिसिन करते। अनेक डोळ्यांचे आजार आहेत ज्याच्यासाठी एकदम बेस्ट होमिओपॅथी। कुठे तुम्हाला सिस्ट असेल, गाठ असेल डोळ्याच्या भागामध्ये, कुठला नर्व प्रॉब्लेम असेल, तुमच्या डोळ्याला सप्लाय करणाऱ्या, आजूबाजूच्या मसलला सप्लाय करणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत तिथे जर काही डॅमेज झालेलं असेल, मग कुठल्याही कारणाने, कधी काही लागलेलं असते, काही इंजुरी झालेली असते, कुठे सीस असते, गाठ असते, इन्फ्लामेशन आहे, कुठे इन्फेक्शन आहे, कुठल्याही कारणाने जर असं झालेलं असेल तर होमिओपॅथी बेस्ट मेडिसिन आहे। मधामध्ये माझ्याकडे काही पेशंट होते ज्यांना लागलं होतं, त्यांच्या नातवानी खेळता खेळता पेन्सिल त्यांना डोळ्यामध्ये टाकली होती, पूर्ण रेड रक्त गोठून गेलं होतं। ते डॉक्टरकडे गेले डोळ्याच्या, तरीसुद्धा त्यांचं ते दुखणं आणि ते ब्लड जे होतं ते जसाल तसंच होतं। तुम्ही जर अशा केसेसमध्ये जर डोळ्याला इंजुरीमध्ये होमिओपॅथीमध्ये इतकं बेस्ट मेडिसिन आहे, जरी तिथे ब्लडचे क्लॉट जरी झाले असेल ना, तरीसुद्धा होमिओपॅथीचं मेडिसिन ते विरघळण्याचं काम करण्यासाठी खूप चांगल्या आर्निका, हेमिमायलिस, कॅल्केरिया फ्लोअर, लेडमपल, रूटा, खूप चांगल्या कोनियम, बेलाडोना, खूप बेस्ट मेडिसिन होमिओपॅथीमध्ये येतात। पण ते कसं घ्यायचं आहे, त्याचे काय प्रॉपर डोज आहे, हे तुम्हाला डॉक्टर चांगल्या पद्धतीने सांगू शकतात। थँक्यू, धन्यवाद।